नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं वसुहत्या विक्रम यांना म्हणू लागतात, विक्रम बोल, आता आपण काय विचार करूया, कारण पार्थ सुद्धा रम्याच्या बाजूने बोलतोय। विक्रम सांग ना, आता आपल्याला विचार करावाच लागेल। तर विक्रम म्हणू लागतात, तू तुझ्या रूममध्ये जा। तर आता वसुहत्या म्हणतात, विक्रम अरे मी तुला काहीतरी विचारत आहे आणि तू असा का वागतोयस? अरे माझ्या रम्याचा एकदा तरी विचार करा ना। माझ्या रम्याचं पार्थवर चिवापाड प्रेम आहे। कित्येक वर्ष तिने पार्थसाठी खर्ची घातली आहेत विक्रम, आणि तुला त्याची किंमत नाही आहे। तर विक्रम म्हणू लागतात, तू जरा बोलायची थांबशील का वसू? मी सांगितलं ना की मला पार्थशी बोलायचं आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज तुमच्या रूममध्ये निघून जा। तर रम्या म्हणते, मामा प्लीज एकदा विचार कर ना। तर विक्रम म्हणू लागतात, तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला पार्थशी बोलायचं आहे, त्यामुळे प्लीज तुमच्या रूममध्ये तुम्ही निघून जा। तर आता वसुहत्या रम्याला म्हणतात, रम्या चल, असं म्हणत वसुहत्या रागानेच रम्याला तिथून घेऊन जातात। आता पार्थ शांत उभा असतो। आता विक्रम पार्थवर थोडे चिडतात आणि म्हणू लागतात, पार्थ काय चाललंय रे तुझं? अरे ती पोरकी गेली 18 दिवस झाली तुला मनवण्याचा प्रयत्न करते, तुझ्या मागे पुढे वावरते, पण तुला तिला समजून घ्यायचंच नाहीये का? अरे तिने तुला कित्येक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, तिने तिचा भूतकाळ तुझ्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मात्र तुला ऐकून घ्यायचं नव्हतं, आणि आता प्रामाणिकपणाचा आव आणतोयस का? म्हणजे यामध्ये तुझी काहीच चूक नाही आहेत का? अरे तू चुकलायस आणि तुझ्या चुकीचं खापर आता त्या मुलीवर फोडतोयस का तू? अरे असं का वागतोयस तू? ती मुलगी एवढं तुझ्यावर जीवापाड प्रेम करते, तिने तुझी चूक कबूल केली आहे। खरं तर तिची चूक नाहीये, पण तिच्या प्रेमाची तुला काहीच किंमत नाहीये का? तू तिच्यावर राग काढतोयस? तर आता पार्थ म्हणू लागतो, बाबा मी तिच्यावर राग वगैरे काढत नाहीये किंवा मी प्रामाणिकपणाचा आवही आणत नाहीये, परंतु मला कुठल्याही गोष्टीचा राग आला नाहीये, मला फक्त गिल्ट वाटतंय, कारण काव्याने माझ्यापासून हे सत्य लपवून ठेवलं, मला हे सत्य त्याने सांगितलं नाही, या गोष्टीचं मला गिल्ट आहे, बाकी काही नाहीये। बाबा तुम्ही मला का समजून घेत नाही आहात? तुम्ही तरी मला समजून घ्या। मला माहीत आहे बाबा, यामध्ये माझी सुद्धा चूक नाही आणि काव्याची सुद्धा चूक नाही, चूक आहे ती परिस्थितीची, पण मी काय करू? माझ्या मनातलं वादळ शांतच होत नाही, माझ्या मनातलं गिल्ट कमीच होत नाहीये, मला सतत त्याच गोष्टी आठवत आहेत आणि या सगळ्यामुळे मला सुद्धा तितकाच त्रास होत आहे। तुम्हाला काय म्हणायचंय? हे सगळं काही मी एका क्षणात विसरून जाऊ? हे सगळं काही विसरायचं आणि पुढे निघून जायचं? काव्याचा हात हातात धरायचा इतकं सोपं वाटतंय का बाबा तुम्हाला? बाबा अहो, काव्याचा हात हातात धरायला मला उशीर नाही लागणार, परंतु ज्याच्या वेळी मी विचार करतो, डोळे मिटल्यानंतर डोळे उघडल्यानंतर सतत तेच चित्र, 16 डिसेंबरची तीच इमेज माझ्या डोळ्यासमोर असते। ते दोघं मला वेगळे कधी दिसतच नाही आहेत, मला सतत ते दोघं एकत्रच आठवतात। ज्यावेळी जीवाचा विषय येतो तेव्हा मला काव्य आठवते, आणि मी जेव्हा काव्याला पाहतो तेव्हा मला जीवा आठवतो। मला असं सतत वाटत असतं की आत्तापर्यंत ते दोघे याच घरात होते, मग कदाचित ज्यावेळी ते किचनमध्ये एकत्र वावरत असताना सुद्धा त्या दोघांचं अजूनही काही चालू असेल का? यात सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत आहेत। मला सतत असं वाटतंय की त्यांचं नातं संपलेलं नाही, अजूनही त्यांचं नातं तसंच आहे, आणि या सगळ्यामुळे मला तिला स्वीकारणं कठीण जातंय। बाबा दुसरा मुलगा असता तर मी हे सगळं काही विसरूनही गेलो असतो, परंतु जो मुलगा आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा सक्का भाऊ जीवा आहे। मी जीवाला विसरू शकत नाही आणि काव्याला विसरणं शक्य नाही, पण मी काय करू मलाच कळत नाहीये, कारण जेव्हा जेव्हा मी हा विचार करतो की आता सगळं काही नव्याने सुरुवात करायचं, तेव्हा तेव्हा 16 डिसेंबरचं ते चित्र, ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर येतं। इतक्यात कसं विसरू बाबा सगळं? सांगा ना, थोडा वेळ लागेलच ना? तर विक्रम म्हणू लागतात, मला कळतंय रे बाळा, सगळं काही कळतंय, या सगळ्याला वेळ लागणार हे मलाही मान्य आहे, पण अजून किती वेळ तू घेणार आहेस? अरे ती मुलगी तुझ्या प्रेमासाठी तडफडते, तिचा एकदा तरी विचार कर। बाबा मला माहीत आहे या सगळ्यामध्ये चूक माझीच आहे, मी विचार करतोय, माझ्या बुद्धीला कळतंय, पण माझं मन मान्य करायला तयारच नाहीये। माझं मन सतत त्याच गोष्टीमध्ये गुंतून गेलं आहे, सतत तीच गोष्ट माझ्या मनात येत असते, सतत त्याच गोष्टीचं गिल्ट माझ्या मनात आहे, आणि म्हणूनच बाबा हे नातं स्वीकारणं माझ्यासाठी सोपं नाहीये। तर युग म्हणू लागतो, पण दादा अरे एकदा विचार कर ना, कारण या सगळ्या काही कालच्या गोष्टी आहेत ना? तर पार्थ म्हणतो, बरं आपण उद्याच्या म्हणजे फ्युचरबद्दल बोलूया। मग मला सांग, जर उद्या काव्या याच घरात असतील आणि जीवा सुद्धा उद्या कधी ना कधी या घरात येणारच आहे, मग ज्यावेळी ते जर इथे तिथे वावरत असतील आणि मी इथे हॉलमध्ये असेल,
तर पुन्हा माझ्या डोक्यात ती चक्र सुरू होणार. ती दोघं जर एकत्र वावरत असतील आणि मी जर त्यांना पाहिलं तर माझ्या डोक्यात तेच चक्र, तेच फोटो आणि तो दिवस आठवणार. त्या दोघांचे एकत्र असणारे फोटो, त्या दोघांचं नातं मला आठवणार आणि या सगळ्याने मला त्रास होणार. एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला. मला माहीत आहे त्यांच्यात आता असं कोणतंच नातं नाही आहे, तरीसुद्धा माझ्या बुद्धीला जरी कळत असलं तरी मनाला का मान्य होत नाही आहे. मला माहीत आहे बाबा, या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. मी काव्यांना माफ करणं गरजेचं आहे, पण तरीसुद्धा माझं मन मान्यच करायला तयार नाही आहे. म्हणजे खरं तर या सगळ्यामध्ये माझीच चूक आहे. मी वाहवत गेलो आणि आता मागे वळणंही माझ्यासाठी कठीण झालं आहे. असं वाटते की जिथल्या तिथेच बुडून मरायची वेळ आली आहे. आता मात्र विक्रम आणि युग दोघंही पार्थला सावरतात आणि म्हणू लागतात, पार्थ प्लीज शांत हो, असा विचार कधीच करू नकोस. तर युग म्हणतो, दादा तू असा विचार का करतोयस? आम्ही असं काही होऊ देणार नाही, तू जरा शांत हो. आता इकडे काव्यालाही हे सगळं काही कळालेलं असतं. काव्याने सुद्धा सगळं काही ऐकलेलं असतं. पार्थची ती अवस्था पाहून काव्यालाही खूप वाईट वाटतं. काव्यासुद्धा रडू लागते. इथे पार्थही खूप रडत असतो. तर विक्रम पार्थला सावरतात, तर दुसरीकडे काव्याला सुद्धा अश्रू अनावर होतात. तर आता मोहितेंच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं शारदाताई आता जीवाला म्हणतात, काय सांगताय? तर जीवा म्हणतो, हो ना, अहो आई, ज्यावेळी नंदिनी रिक्षा चालवत होती तिला रिक्षा चालवताना बघून असंच वाटत होतं की नेहमी हीच भाडी मारत असावी. वाटतच नव्हतं की पहिल्यांदाच तिने रिक्षा चालवायला घेतली. तर शारदाताई म्हणतात, खरंच कमाल केली त्या पोरीने. तर त्यानंतर शारदाताई म्हणतात, हे सगळं काही मला मानिनीताईंच्या कानावर घालावंच लागेल. जीवा म्हणतो, आई अहो तुम्ही कशाला उगाच आईला हे सगळं काही सांगताय? तिला जर कळालं ना तर ती अजून घाबरेल. त्यामुळे प्लीज आईला यातलं काहीच सांगू नका. आता मला बरं वाटतंय ना, उद्यापर्यंत मी एकदम ठणठणीत असेल. त्यामुळे अजिबातच काळजी करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईला काहीही सांगू नका. तर शारदाताई म्हणतात, बरं ठीक आहे, मी काहीच सांगत नाही, परंतु जीवा तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. जीवा म्हणतो, हो मी माझी काळजी घेणार आहे, तुम्ही काळजीच करू नका. आता त्याचवेळी नंदिनी जीवासाठी जेवण घेऊन येते. आता जीवासाठी नंदिनीने वरण भात आणलेला असतो. हे पाहून शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं हे काय, फक्त वरण भात? तर नंदिनी म्हणते, त्यावर तूपही टाकलं आहे. शारदाताई म्हणतात, नाही म्हणजे एवढं साधं जेवण? तर जीवा म्हणतो, आई अहो ठीक आहे, तसंही जीवांदिनीच्या युनिव्हर्समध्ये वरण भाताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हो ना नंदिनी? आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणते, हो आता तुम्ही जेवायला बसाल ना? तर जीवा म्हणतो, हो मी जेवायला बसणारच होतो, परंतु थोडे आईशी गप्पा मारत होतो. आता मात्र नंदिनी म्हणते, गप्पा मारायची ही वेळ आहे का? जीवा घाबरतो आणि जेवायला बसतो. तर शारदाताई आता जीवाला म्हणतात, बाप रे, या चकाचक बाईचा या पसाऱ्यावाल्यावर जास्तच रुबाब आहे. तर जीवा म्हणतो, हो ना. आता दोघंही हसू लागतात. तर नंदिनी म्हणते, काय चाललंय आई तुझं? आणि आई तू त्यांना साथ देऊ नकोस, तू त्यांना चावी देऊ नकोस, नाहीतर आजारपणाचं भानही त्यांना राहणार नाही. आपण आजारी आहोत हे सुद्धा ते विसरून जातील. आता जीवा शारदाताईंना म्हणतो, बघितलंत ना आई? तर नंदिनी म्हणते, काय चाललंय तुमचं दोघांचं? तर जीवा म्हणतो, आता मी आईशी गप्पाही नको का मारू? नंदिनी म्हणते, पण ही वेळ आहे का गप्पा मारायची? तुम्हाला एवढंही कळत नाही का? असं म्हणत त्या दोघांमध्ये थोडी कुरबुर वाद होऊ लागतात आणि हे वाद म्हणजे प्रेमळ वाद असतात. शारदाताई म्हणतात, अरे दोघंही शांत व्हा, मीच जाते कारण मला झोप येत आहे. आणि हो जीवा तुम्ही शांतपणे जेवून घ्या, नाहीतर मग चकाचक बाईचा ओरडा खायला तयार राहा. असं म्हणत शारदाताई तिथून निघून जातात. आता जीवा शांतपणे जेवायला सुरुवात करणे अगोदर वरण भाताचा वास घेऊ लागतो. तो खमंग सुटलेला वास जीवालाही खूप आवडत असतो. आता जीवा वरण भात खायला जातो त्यावेळी नंदिनी म्हणते, एक मिनिट, असं डायरेक्ट गरम वाफाळलेल्या भातात हात टाकू नका, नाहीतर मागच्या वेळेसारखं होईल. आता मात्र नंदिनी शांतच होते. जीवा म्हणतो, म्हणजे? तर नंदिनी काहीच बोलत नाही. जीवा म्हणतो, म्हणजे मागच्या वेळी तुम्ही मला जो वरण भात दिला होता त्यावेळी तू मला लपून पाहत होतीस का? म्हणजे हे नक्की आहे की तुला माझी काळजी आहे. आता जीवा आणि नंदिनीला तो दिवस आठवतो ज्यावेळी नंदिनीने जीवासाठी जेवण पाठवलेलं असतं. त्यावेळी जीवाने जेवणासाठी घाई करत गरमागरम भातामध्ये हात टाकलेला असतो आणि त्याच्यामुळे हाताला चटका लागलेला असतो आणि त्यामुळे नंदिनी जीवाची अगदी खूप जीवापाड काळजी घेत असते. तर जीवा म्हणतो, लब्बाड, म्हणजे तू मागच्या वेळी मला लपून पाहत होतीस? असे म्हणत जीवा हसू लागतो. नंदिनी म्हणते, जेवा गपचूप, आता काही बोलायचं नाही.
आता जीवा म्हणतो जेवलो असतो, परंतु स्वतःच्या हाताने जेवायची इच्छाच नाहीये. नंदिनी म्हणते म्हणजे? जीवा म्हणतो बघ ना, मला जेवायचं तर आहे, पण हा हात पुढेच येत नाहीये. मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा ॲलर्जी झाल्यामुळे हात खूप जड झाला आहे. नंदिनी म्हणते हो का, मग या डाव्या हाताने जेवा, दुसऱ्या हाताने सुद्धा तुम्ही जेवू शकता. जीवा म्हणतो करेक्ट, मी सुद्धा हात विचार केला, परंतु काय झालंय, हा हात एवढाच पुढे येतो, त्यानेही जेवू शकत नाही. मग मी काय करू सांगा ना. नंदिनी म्हणते तुम्हाला जेवावंच लागेल, तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. जीवा म्हणतो बरोबर आहे तुझं, परंतु जर दुसऱ्याने भरवलं ना तर खरंच बरं होईल. तू भरवतेस का मला? नंदिनी जीवाला म्हणते मी? तर जीवा म्हणतो हो, तू मला भरवू शकतेस. कारण कसं असतं ना, आपल्या जवळच्या व्यक्तीने, आपल्या आवडत्या व्यक्तीने आपल्याला जर मायेने घास भरवला तर दुखणंही हळूहळू कमी होऊ लागतं आणि गोळ्याही गोड लागू लागतात. त्यामुळे तू मला भरवशील का? नंदिनी म्हणते मला काही कळत नाही असं समजू नका, ही सगळी काही तुमची नाटकं आहेत आणि मला चांगलंच माहीत आहे. असं म्हणत नंदिनी खुर्चीवर बसते. जीवा म्हणतो खरंच तू मला भरवतेस का? नंदिनी म्हणते हो, कारण आता माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आहे ना. असं म्हणत नंदिनी आता जीवाला भरवायला घेते. जीवा म्हणतो असं नाही, जीवा स्टाईलने. नंदिनी म्हणते बरं. आता नंदिनी जीवाला एक घास भरवते आणि म्हणू लागते हा घास आईंचा. असं म्हणत नंदिनी आता मायेनेच जीवाला एक एक घास भरवत असते. आता एक घास खाताच जीवाला ठसका लागतो. नंदिनी म्हणते अहो सावकाश. जीवा म्हणतो काय करणार, आईने आठवण काढली असेल आणि म्हणूनच ठसका लागला असणार. आता नंदिनी जीवाकडे पाहते तर जीवा नंदिनीला म्हणतो ते काही असू देत, पण तू रिक्षा छान चालवतेस हा, 2 चाकांवर. असं म्हणत आता जीवा नंदिनीची मस्करी करत असतो. नंदिनी थोडी चिडते. जीवा म्हणतो नाही नाही. असं म्हणताच आता नंदिनी जीवाला दुसरा घास भरवते. दोघांमधील प्रेमळ नात्याची हळुवारपणे सुरुवात झालेली असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रम्या ऑफिसला जायची तयारी करते आणि वसुआत्यांना विचारते काय काय चाललंय तुझं. तर वसुआत्या म्हणतात काही नाही ग, आता जीवाचाच विचार करत होते. जीवाने 21 दिवसाचं व्रत घेतलंय ना, आता तर 19वा दिवस चालू झाला, म्हणजे 2 दिवसात जीवा नक्की असं काय करणार आहे त्याच गोष्टीचा विचार चालला आहे. तर रम्या म्हणते आई अगं अजिबात विचार करू नकोस, कारण आता येत्या 2 दिवसात जीवाकडून असं काहीही घडणार नाही. आता नंदिनीच म्हणेल बस झालं, तू तुझ्या घरी निघून जा आणि जीवा गुपचूप घरी येईल. मला चांगलंच माहीत आहे की जीवा काहीही करू शकत नाही. तर आता रम्याला वसुआत्या विचारतात पण तू कुठे निघालीस? रम्या म्हणते ऑफिसला. वसुआत्या म्हणतात अगं तू वर्क फ्रॉम होम करणार होतीस ना? तर रम्या म्हणते हो आई, तोच विचार होता, पण आता पार्थ टॉप 20मध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टी खूप छान सुरळीत चालू झाल्या आहेत. कित्येक जणांचा कल आता आपल्या कंपनीकडे आहे आणि म्हणूनच आता घरी राहणं शक्य नाही. तसंही मी आणि पार्थने एक कॉन्सेप्ट रेडी केली आहे, त्याचंच प्रेझेंटेशन देणं आज गरजेचं आहे आणि त्यासाठीच मला ऑफिसला जावं लागणार. आता बघ मी पार्थला कशी इम्प्रेस करते. तर वसुआत्या म्हणतात काव्य असताना तुला पार्थला इम्प्रेस करणं शक्य आहे का? रम्या म्हणते काहीच काळजी करू नको, कारण कसं आहे ना, आता पार्थ टॉप 20मध्ये आला आहे, त्यामुळे तो घरात कमी आणि ऑफिसमध्ये जास्त असणार आणि ऑफिसमध्ये पार्थसोबत मी असणार आहे. त्यामुळे आता पार्थचं मन वळवणं माझ्यासाठी काही कठीण नाही आहे. लवकरच पार्थ माझ्या बाजूने असेल, लवकरच माझा पार्थ मला मिळेल, मी आलेच. असं म्हणत रम्या आता ऑफिसला जायला निघते. तर दुसरीकडे पार्थसुद्धा ऑफिसला जायला तयार होतो आणि त्याचवेळी त्याला फोन आलेला असतो. पार्थ म्हणतो हो मी 2 मिनिटात निघणारच आहे, हो मी येतो. असं म्हणत पार्थ आता युगकडे येतो आणि युगला म्हणतो काय मग हॉस्टेलला जायची तयारी झाली? तर युग म्हणतो चालूच आहे. पार्थ म्हणतो सगळ्यांना भेटलास का तू? तर युग म्हणतो हो. पार्थ म्हणतो सगळ्यांचे आशीर्वाद घेतलेस का? सर्वांना नमस्कार केलायस का? तर योग म्हणतो हो, अरे सगळ्यांना मी नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत. तर पार्थ म्हणतो पण सगळ्यांना तू बाय म्हटलं आहेस का? तर योग म्हणतो हो मी सगळ्यांना बाय म्हटलं आहे आणि स्पेशली काव्या वहिनीला. मला माहीत आहे तुला नक्की काय विचारायचं आहे. आता पार्थ आपलं ऑफिसच्या कामाला निघत असतो, परंतु त्याचवेळी युग त्याला थांबवतो, बसायला सांगतो आणि म्हणू लागतो दादा मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, प्लीज बस. तर युगचा शब्द पाळत पार्थ तिथेच बसतो. तर युग म्हणू लागतो दादा मला माहीत आहे या सगळ्यामुळे तुला खूप त्रास होतोय, पण दादा तू पाहिलेस का वहिनी खूप बदलली आहे. म्हणजे या अगोदर लग्ना अगोदरची वहिनी आणि लग्नानंतरची वहिनी यामध्ये खरंच खूप फरक झाला आहे. आणि लग्नानंतर तुझ्यावर चिडचिड करणारी, तुझ्याशी भांडणारी, जगाशी भांडणारी काव्या वहिनी आणि आता तिच्यात झालेला बदल म्हणजे तुझ्यावर जीवापाड प्रेम करणारी काव्या वहिनी आज तुझ्या समोर आहे.
मला माहीत आहे दादा, तू विचार करतोयस, पण दादा ती मुलगी दुसरी नव्हती तर काव्या वहिनीच होती. पण आता काव्या वहिनी खरंच खूप बदलली आहे. आता ती तुझ्यावर जीवापाड प्रेम करते. तुझ्यासाठी ती काही करायला तयार असते. तुझ्यावर चिडणारी वहिनी आणि आताची वहिनी यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. दादा, हे सगळं काही तुझ्या समोरच आहे आणि तरी तुला काव्या वहिनीवर विश्वास ठेवायचाच नाहीये का? अरे ती काव्या वहिनी होती की जी तुझं आसपास असणं सहन करू शकत नव्हती आणि आज ही वहिनी आहे जी तू आसपास नाही हीच गोष्ट तिला सहन होत नाही. दादा, तुला आता विचार करावाच लागेल. दादा, अरे आपण मुलं अशीच असतो. आपली एक्स जरी परत आली ना तरी आपला युगो सुखावतो, परंतु ही तर तुझी बायको आहे यार. तर पार्थ म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? तुला असं वाटतंय का की हे सगळं काही मी माझ्यातलं इगोपाईच करत आहे? तर युग म्हणू लागतो, दादा सॉरी, परंतु मला आता तुला हेच सांगायचं आहे, तुला बदलावं लागेल काव्या वहिनीच्या प्रेमासाठी. अरे दादा, मी खूप कपल्स पाहिले आहेत, परंतु एवढ्या लेवलवर प्रेम करणारं कपल मी पाहिलं नाही आणि एवढ्या लेवलचा ट्रोमासुद्धा मी कधी पाहिला नाहीये. दादा, अरे प्रेम एकीकडे आणि एकीकडे काव्या वहिनी. जे प्रेम तू अगोदर काव्या वहिनीवर करत होतास तेच प्रेम आज काव्या वहिनी तुझ्यावर करत आहे. आता जुन्या गोष्टी सोडा आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा, असं म्हणत आता युग पार्थला समजावण्याचा प्रयत्न करतो. तर पार्थ युगला म्हणतो, युग तू काही बोलतोयस ना ते तू तुझ्याचकडे ठेव. तर युग म्हणतो, काय झाले दादा, माझं बोलणं तुला कळत नाहीये का? अरे मला माहीत आहे की तुला कळतंय पण वळत नाही. ठीक आहे दादा, आता मी तुला बाबांच्या भाषेत सांगतो. तुम्ही तुमच्या रिलेशनमध्ये गाडीचं एकच चाक का पळवताय? तुमच्या गाडीला 2 चाकं असताना तुम्ही एकाच चाकावर गाडी का चालवत आहात? मला काहीच कळत नाहीये. अरे प्रेमाला सुरुवात तू केलीस आणि आता ती गाडी पुढे घेऊन जाण्याचा काव्या वहिनी प्रयत्न करत आहे. मग जर या गाडीची दोन्ही चाकं तुम्ही सांभाळण्याचा प्रयत्न केला तर मग बघ तुमची गाडी कशी सुसाट पळते. तर आता पार्थ युगला म्हणतो, लव गुरु, आता तुमची हॉस्टेलला जायची वेळ आली आहे, त्यामुळे आता निघावं लागेल. तर युग म्हणू लागतो, मी तर जाणारच आहे, परंतु जाण्या अगोदर दादा मला तुला एवढंच सांगायचं आहे, तू काव्या वहिनीवर प्रेम करतोयस आणि या रियालिटीपासून तू पळून जाऊ नकोस, कारण हेच सत्य आहे की तुझं काव्या वहिनीवर प्रेम आहे. चल आता मला निघावं लागेल, खरंच मी तुला खूप मिस करेन. असं म्हणत युग आता पार्थला मिठी मारतो, त्याचा निरोप घेतो आणि हॉस्टेलला जायला निघत असतो. युग तर हॉस्टेलला जायला निघतो, परंतु पार्थ मात्र युगच्या बोलण्याचा विचार करू लागतो. तर त्याचवेळी त्या ठिकाणी रम्या येते आणि रम्या पार्थला आवाज देत म्हणते, पार्थ. आता पार्थ विचारांमध्ये हरवून गेलेला असतो. तर रम्या म्हणते, काय झाले पार्थ, कसला विचार करतोयस? पार्थ म्हणतो, काही नाही, तू हो पुढे, मी आलोच. रम्या म्हणते, आपण एकत्र जायचं ठरवलं होतं ना मग? तर पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, तू गाडीत जाऊन बस, मी आलोच. असं म्हणत तो रम्याला तिथून जायला सांगतो. आता रम्या सुद्धा खुश होते आणि गाडीत बसण्यासाठी निघून जाते. तर दुसरीकडे मोहितेंच्या घरी आता शारदाताई किचनमध्ये काम करत असतात. तर नंदिनी फोनवर बोलत म्हणते, हो चित्रा, मी सुद्धा फंडसाठीच प्रयत्न करत आहे. अगं मी कित्येक जणांना फोन करते, त्यांच्याशी बोलते, परंतु सध्या फंड द्यायला कोणीच तयार नाहीये. आता असंच बोलत नंदिनी तिथून निघून जाते. आता शारदाताई 2 प्लेट पोहे भरतात आणि गुड्डूला आवाज देत म्हणतात, गुड्डूची हे घेऊन जा आणि चिवांना द्या, आणि हो त्यांना जर अजून हवे असतील तर मला मिस कॉल द्या, मी गुपचूप घेऊन येईन. तर आता हे ऐकल्यानंतर गुड्डू शारदाताईंना म्हणतो, थँक्यू मालकीनजी, खरंच सांगू का, तुमचं हे बोलणं ऐकल्यानंतर माझं दिल अगदी भरून आलं आहे. शारदाताई म्हणतात, बरं ठीक आहे, पण तू आताही लवकर घेऊन जा, उगाच कोणी बघितलं तर उगाच भांडणं नको, उगाच वाद नको. असं म्हणत शारदाताई आता गुपचूपपणे जीवा आणि गुड्डूसाठी पोहे पाठवून देतात. आता गुड्डू पोहे घेऊन येतो, तर इकडे जीवा ऑफिसचं काम करत असतो. तर आता गुड्डू म्हणू लागतो, अहो जीवा भैया, तुमचं हे काम सोडा आणि गरमागरम पोहे खाऊन घ्या. तर जीवा गुड्डूला म्हणतो, तुझ्या या पोह्यांपेक्षा मला माझं काम महत्त्वाचं आहे, कारण हे काम होणं तितकंच गरजेचं आहे. तर आता गुड्डू म्हणतो, बरं ठीक आहे, नंदिनी भाऊजींनी बनवले आहेत, आता तर मी सगळे संपवणारच आहे. तर जीवा पटकनच बोलतो, तिने बनवले असले तरी सुद्धा मला माझं काम महत्त्वाचं आहे. पण तेव्हाच जीवाच्या लक्षात येतं की हे पोहे नंदिनीने बनवले असं गुड्डूने म्हटलेलं असतं, आणि म्हणून जीवा लगेच आपलं काम बाजूला ठेवतो आणि नंदिनीने बनवलेले पोहे खायला घेतो. गुड्डू म्हणतो, आताच तर तुम्ही म्हणालात ना की मला पोहे नकोत, परंतु जीवा म्हणतो, माझ्या बायकोच्या हातच्या पोह्यांव्यतिरिक्त मला कुठलंच काम महत्त्वाचं नाही. असं म्हणत आता जीवा पोह्यांचा वास घेतो. पोह्यांचा तो अप्रतिम वास पाहून जीवा खुश होतो आणि म्हणतो, क्या बात आहे, कमाल. असं म्हणत जीवा पोहे खायला सुरुवात करतो.
त्यावेळी जीवाच्या लक्षात येतं की पोह्यांमध्ये मीठच नाहीये. जीवा म्हणतो, अरे नंदिनी पोह्यांमध्ये मीठ घालायला विसरली की काय. आता दुसरीकडे पाहायला मिळतं पार्थ आणि रम्या प्रेझेंटेशनसाठी ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात. आता रम्या आपलं प्रेझेंटेशन समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि म्हणू लागते, आपल्या या प्रेझेंटेशनचं नाव आहे सिक्सर. खरं तर हे क्रिकेटमधूनच एक नाव सजेस्ट केलं गेलं. हे नाव ठेवण्यामागचा हाच उद्देश आहे की आता आपण हा प्रोजेक्ट 6 गोष्टींमध्ये विभागत आहोत आणि म्हणूनच या प्रोजेक्टचं नाव आहे सिक्सर. फर्स्ट, आपल्या घरात असेल शांत आणि सुंदर देवघर. सेकंड, आपल्या घरासमोर असणार एक छोटंसं स्विमिंग पूल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे प्ले एरिया फॉर किड्स. तर चौथी गोष्ट असणार आहे मिनी थिएटर. पाचवी गोष्ट असणार आहे ओपन कॅफे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार वर्क फ्रॉम होमसाठी वर्करूम. आता ह्या 6ही गोष्टी रम्याने समजून सांगितलेल्या असतात. तर रम्या पुढे म्हणते, या जर 6 महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आपल्या या प्रोजेक्टमधील सर्वांनाच हे घर घेण्यासाठी भाग पाडतील आणि म्हणूनच या प्रोजेक्टचं नाव आहे सिक्सर. तर पार्थ सर्वांना विचारतो की कसा वाटला हा प्रोजेक्ट सिक्सर. तर आलेले सर्व क्लायंट पार्थकडे पाहतात. तर एक क्लायंट म्हणू लागतात, खरं सांगायचं तर यामध्ये नवीन असं काहीच नाही. आजकालच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये हे दिसून येतं, पण नाविन्यपूर्ण असं काय आहे की जे तुम्ही कस्टमरना देऊ शकता, तुमच्या ग्राहकांना समाधानासाठी ही गोष्ट तुम्ही पुरवू शकता. तर पार्थ म्हणतो नवीन. तर दुसरे क्लायंट म्हणतात की हो, मला तरी असं वाटतंय की यामध्ये काहीतरी मिसिंग आहे. आता पार्थ विचार करू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं नंदिनी बाबांना म्हणते, सॉरी बाबा, मीठ घालायचं राहूनच गेलं. असं म्हणत ती पोह्यांसाठी मीठ देते आणि नंदिनी विचारत असते. तर आता नंदिनीचे वडील नंदिनीला म्हणतात, काय झालंय बाळा, तू कसला विचार करतेस, काय घडलं आहे का. तर नंदिनी म्हणते, नाही बाबा, असं काहीच नाही. तर नंदिनीचे वडील म्हणतात, तू माझ्याशी खोटं बोलू नकोस, काहीतरी घडलंय हे मला कळतंय आणि ती भीती ती गरज तुझ्या चेहऱ्यावर दिसतेय बाळा, नक्की काय घडलंय सांग ना. तर नंदिनी म्हणू लागते, काही नाही बाबा, परंतु आनंद निवासचे सगळेच फंड संपले आहेत, त्यामुळे तोच विचार करते की आता नक्की काय करावं. सध्या तरी जवळजवळ 5 लाख रुपये फंड मिळणं खूप गरजेचं आहे आणि आता अशा कमी वेळात मी पैशाची तरतूद कुठून करू हेच कळत नाहीये. कारण आजच्या आज मला थोडे तरी पैसे फंडिंगसाठी मिळायला हवेत. कारण फंडिंग जर नसेल तर बाकीची कामं अडून राहतात आणि जर फंडिंग नाहीच मिळालं तर मला माझी FD तोडावी लागेल. तर नंदिनीचे वडील म्हणतात, त्याची काहीही गरज नाहीये नंदिनी बाळा, मी तुला चेक देतो. नंदिनी म्हणते, नाही बाबा, तुम्ही असं काही करणार नाही आहात. तर शारदाताई म्हणतात, नंदिनी काळजी करू नकोस, फंड मिळेल आणि नाहीच मिळाला तर जीवांना सांग, जीवा काहीतरी नक्कीच मार्ग काढतील. तर आता मात्र नंदिनीचे वडील चिडतात आणि म्हणतात, त्या टोणक्याकडून अजिबातच पैसे नको आहेत. नंदिनी म्हणते, बाबा, मला कोणाकडूनच पैसे नको आहेत. नाही तुम्ही देणार आहात, नाही जीवा देणार आहेत. मला माझ्या घरच्यांकडून किंवा माझ्या माणसांकडून पैसे नको आहेत. तर आता नंदिनीचे वडील शारदाताईंना म्हणतात, तू जरा चहा घेऊन ये. शारदाताई चहा आणण्यासाठी जातात. आता हे सगळं बोलणं जीवाने ऐकलेलं असतं. जीवा म्हणू लागतो, नंदिनी, तुला तुझ्या माणसांकडून फंड नको आहेत ना, आता बघ तुला फंड कोणाकडून मिळतात. असं म्हणत आता जीवाने नंदिनीची मदत करायची ठरवलेली असते. इकडे नंदिनी विचार करत असते आणि ते जीवाला पाहवत नाही. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आलेले क्लायंट पार्थला म्हणतात, हा प्रोजेक्ट आम्हाला अपूर्ण वाटत आहे. तर त्याचवेळी काव्या त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, मी पूर्ण करू शकते. पार्थ देशमुख यांचं आयुष्य आणि त्यांचा प्रोजेक्ट ही त्यांची बायको काव्या पूर्ण करू शकते. आता रम्या काही बोलणार, परंतु त्याचवेळी पार्थ रम्याला म्हणतो, थांब रम्या. तर त्यानंतर पार्थ काव्याला म्हणतो, बोला काव्या देशमुख, हे सगळं काही तुम्ही प्रोजेक्ट कसे पूर्ण करणार आहात, बोला मिसेस काव्या पार्थ देशमुख. आता काव्या पार्थकडे पाहू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता जीवा लाईव्हमध्ये म्हणतो की माझे 1 लाख फॉलोअर्स आहेत, प्रत्येकाने या खाली दिलेल्या अकाउंटवर 10 रुपये पाठवायचे आहेत. तर आता हे ज्यावेळी नंदिनी पाहते त्यावेळी नंदिनीचे अश्रू अनावर होतात. तर नंदिनीची आई नंदिनीला म्हणते, बघ नंदिनी, ही 19 दिवसाची मेहनत आहे. या 19 दिवसात जीवाने अनोळखी 50 लाख लोकांचं मन जिंकलं आहे, पण खंत एकाच गोष्टीची आहे की तो तुला जिंकू शकला नाही. आता मात्र नंदिनी विचार करू लागते. आता नंदिनी जीवाचा विचार करेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.